पण विलासरावांना जे नको असेल त्यांच्या विरुद्ध मात्र केलं असेल. तर थोडक्यात ही जी आंदोलनं आहेत, अण्णा चारित्र्य निष्कलंक वगैरे सगळं जे काय असेल ते असेल, पण ते अपॉलिटिकल आहेत का किंवा ते अराजकीय आहेत का, तर असं म्हणता येत नाही. त्यांनी विशिष्ट लोकांना अनेकदा स्वतःला वापरू दिलंय आणि त्याची मजा पण घेतली आहे. आणि आम्ही खूप जवळनं कव्हर केलेत अण्णांची आंदोलनं. राळेगण सिंधीला केली आहेत, आळंदीला बसले होते, मौन होतं. अण्णा लिहून विचारायचे, आम्हालाच विचारायचे, भेटून गेलेला माणूस हा कसा आहे, किंवा अण्णा असं त्या काळात खूप गाजलं होतं. तर अशा प्रकारची आंदोलनं असल्यामुळे अण्णा अराजकीय नाही ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून निवडणुकीच्या काळात ते काही बोलले नाहीत. ज्या क्षणी केजरीवाल हरतायत असं लक्षात आलं तेव्हा बोलले, पण अजून निकाल व्हायचा आहे पूर्ण, एवढंच फक्त मी लक्षात अण्णा आधारे आनंदीचं आंदोलन असो किंवा आझाद मैदानाचं त्यांचं 2002-03चं आंदोलन असो, रामलीला मैदानीवर आणि त्यानंतर रामलीला मैदानापर्यंत अण्णांचा एक मोठा फॉलोअर आहे. त्यातल्या आम्ही पण फॉलोअर होतो एका टप्प्यावर. त्याच अण्णांनी ज्या स्वरूपाचा भ्रमनिरास आमच्या पिढीचा केला, त्यानंतर आता त्या अण्णांकडे आशावादी नजरेनं पाहावं असंच मुळात वाटत नाही. म्हणजे केजरीवाल आहेत ना, केजरीवाल ज्यावेळेला आरटीआय ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करत होते, म्हणजे झोपडपट्टी धारकांना एकच वाक्य संपवतो, तेव्हा एखाद्या शाळेच्या छोट्याशा वर्गात अण्णा प्रमुख पाहुणे असलेले कार्यक्रम आम्ही टीव्हीसाठी कव्हर केलेत. म्हणजे हे 20 वर्षापूर्वी. तेव्हाचे केजरीवालही पाहिलेत, अण्णाही पाहिलेत, पण ते अराजकीय नाहीत हे फक्त मी पुन्हा सांगतो. अगदी. आपण एक नव्या फॅक्टरकडे येऊयात. आतिशी यांची निवड करण्यात आली गेल्या काही दिवसांसाठी, अगदी आपण म्हणूयात गेल्या काही महिन्यांसाठी. त्या आतिशींवरती केजरीवालांनी का विश्वास दाखवला असेल आणि त्याचा परिपाक आत्ता आकड्यांवरती दिसत नाहीये. नेमकं काय असं घडलं? अजून नाहीत. अतिशय फार ॲम्बिशियस नाहीत आणि तशी त्यांची प्रतिमा अति आक्रमक नेत्या अशी नाही. त्या शिक्षण मंत्री होत्या, सांस्कृतिक कार्यमंत्री होत्या, त्यांच्या फॅमिलीची सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेशी नाळ आहे आणि त्या सुविद्या आहेत, परंतु त्या तितक्याशा आक्रमक नाहीत. खूप आक्रमक नेत्या म्हणून मी खरं वाक्य सांगते, वेळ आल्याबरोबर ज्या आपल्या पादुका आपल्याला परत करतील. कारण त्या आधी प्रशांत भूषण आणि या सगळ्या टीम बरोबर होत्या, ज्यांनी अगदी आपला सोडलं. नंतर आपल्या पादुका आपल्याला सोपवणारी व्यक्ती त्या पदावर लागत असते. केजरीवालांनी त्या निकषांनी आतिशींची निवड केली. त्यातनं त्या महिला होत्या. काल यशवंत देशमुख गेले 2 दिवस सातत्याने आपल्याला दाखवत होते की त्यांच्या पाहणीमधून महिला ज्या मतदार आहेत त्या साधारणतः आपकडे राहतील. ते कुठेतरी गणित यात होतं. आपण आत्ता जी चर्चा करतोय आंदोलनांची, ती महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधनंही आपल्याला करावी लागेल. अण्णा हजारेंचं आंदोलन, त्यानंतर केजरीवालांचा उदय, यातनं महाराष्ट्राला अत्यंत 2 ब्राईट चेहरे मिळाले. त्यातली एक अंजली दमानिया, ज्या सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत असतात. सत्यता असत्यता यावर आपण वेगळ्या प्रकारे बोलू. त्यांनी महाराष्ट्रातलं जे काय वातावरण आहे ते कायम जागं ठेवलं. आणि दुसरे मयंक गांधी. आपल्याला शक्य झालं तर आपण निलेश सरांच्या वतीने मयंक गांधींची एक मुलाखत घेऊ. सर्वात प्रथम आपच्या फसलेल्या प्रयोगाबद्दलचं पुस्तक मयंक गांधी यांनी लिहिलं होतं. त्यामुळे ही सगळी जी चमत्कारिक घटना आहे आणि त्याचं स्खलन कसं आहे ते आपण अत्यंत जवळून पाहिलं. ते तसंच होत आहे का आपल्याला माहिती नाही, पण मी सकाळपासून जे म्हणते आहे की अशा पद्धतीचं काहीतरी होणं हे लोकशाहीसाठी, NGOजसाठी मी इथे आदराने म्हणते आहे. मी कायम NGOजबद्दल आदराने बोलत नाही. परदेशी हुकमानुसार, इशाऱ्यानुसार ज्या भारताच्या भूमीत जर काही डिस्रप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज होत असतील तर त्या योग्य नसतात. पण NGOजनी भारताच्या चळवळीला जे योगदान दिलं आहे